नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली पुढची कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया आजची विजय कापडी सर लिखित कथा, चोर मचाये शोर. मध्यरात्रीची वेळ होती. सगळीकडे सामसूम होती. नानांच्या घरातली सगळी माणसं गाढ झोपेत होती. अपवाद होता तो फक्त नानांचा. 60 ओलांडलेल्या नानांचे डोळे मात्र टक्क उघडे होते. त्यांना रात्री 12 नंतर झोप येतच नसे. त्यामुळे संध्याकाळी 7च्या सुमाराला जेवण वगैरे उरकून ते झोपी जात आणि ठीक 12च्या ठोक्याला जागे होत असत. त्यानंतर उजाडेपर्यंत नाना जागे. झोपी गेलेल्या इतर सर्वांचं निरनिराळ्या सुरातलं घोरणं ऐकत आणि भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाची टिक मोजत ते बिछाण्यावर पडून राहत. आताही त्यांचा तोच उद्योग चालू होता. तेवढ्यात घड्याळानं टोले द्यायला सुरुवात केली. ठण 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 धप्प. नानांनी मनातल्या मनात 3 टोले मोजले आणि नंतरचा धप्प असा आवाज कानावर पडताच नाना चमकले. शिंच, हे घड्याळ पुन्हा बिघडलं का काय? रिपेरीवाल्याच्या मढ्यावर 20 रुपये घातलेले होते. घड्याळानं 4दा टोल दिले म्हणजे 4 वाजले का काय? आणि तो चौथा धप्प करून आलेला आवाज घड्याळाचा होता का आणखीन कशाचा होता? आणि नेमक्या त्या क्षणी पुन्हा धप्प असा आवाज झाला. नानांच्या मनातली शंका दूर झाली. खिडकी बाहेरच्या माडाचा नारळ पडलेला दिसतोय. पण वारा अजिबात नसताना एका पाठोपाठ एक करत 2 नारळ खाली पडले तरी कसे? आणि मग पुन्हा धप्प. 3रा नारळ खाली पडला आणि मग मात्र सभोवती काळामिट्ट काळो कासून सुद्धा नानांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. चोर, नारळ चोर, कुणीतरी नारळ चोरतोय. मग एकदम झटका आल्यागत नाना उठून बसले आणि त्यांनी खाली पसरलेल्या आपल्या बायकोला हळूच हाक मारली, यशोदे, अगं यशोदे. पण यशोदाबाईने काहीही हालचाल केली नाही. ठार मेल्यागत त्या झोपलेल्या होत्या. नानांना यशोदाबाईंची ही सवय कित्येक वर्षापासून ठाऊक होती. अगदी तरुणपणात देखील रात्री अपरात्री नानांनी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी हाक मारली तरी यशोदाबाई हालचाल म्हणून करत नसत. नानांनी मग यशोदाबाईंचा नाद सोडला आणि ते हळूच उठून उघड्या खिडकीजवळ येऊन उभे राहिले. एवढ्यात धप्प धप्प करत आणखीन 2 नारळ पडले. आता मात्र नानांना रावेना. हलक्या पावलांनी चालत ते आपल्या थोरल्या मुलाच्या खोलीजवळ गेले आणि दारावर हलके थाप मारून चोरट्या सुरात म्हणाले, मनोहर, ए मनू, ए मान्या. काय आहे नाना? आतून मन्याचा आवाज आला. मन्याचं ना नुकतंच लग्न झालेलं होतं. त्यामुळे तो हल्ली रात्रीचा जागा असे. त्यात पुन्हा त्याची झोप एखाद्या जागृत देवस्थानाप्रमाणे जागरूक होती. त्यामुळे पहिल्या हाकेला तो ओ देई. आत्ताही त्यांनी ओ दिली. अरे जरा बाहेर ये, नीट ये हो, जरा वेळ लागला तरी हरकत नाही. मन्या स्वभावानं फार गडबड्या होता. साधारण कदा कसल्या घाईत असल्यासारखा वावरायचा. परवा त्याला नानांनी रात्रीची हाक मारली. नेहमीच्या गडबडीत मन्या आला बाहेर. सगळे बघतात तर मन्याच्या पायजम्याच्या खिशाचं आतलं कापड बाहेर लोंबत होतं. मन्याने गडबडीत पायजमा उलटा घातला होता. ही गोष्ट मन्याच्या लक्षात आली तेव्हा मात्र एकदम भूकंप झाल्यासारखा तो आत पळून गेला होता. तेव्हापासून नानांनी आपल्या हाक मारून बोलवून घ्यायच्या पद्धतीत थोडी सुधारणा करून टाकली. मन्याला बाहेर बोलवताना आताशे ते म्हणत, जरा बाहेर ये, नीट ये, जरा वेळ लागला हरकत नाही. आत्ताही ते तसंच म्हणाले. जरा वेळानं मन्या बाहेर आला. नानांनी मग त्याच्या नकळत त्याच्या अंगावर खालपासून वरपर्यंत बॅटरी मारली आणि सगळे कपडे व्यवस्थित जागेवर असल्याची खात्री करून घेत ते म्हणाले, मन्या, आपल्या 3 नंबरच्या माडाचे नारळ कोणीतरी चोरतोय. हं, खरं काय?
मग आपला टॉम्या काय करतोय? भुवया उडवत मन्याने विचारलं. टॉम्या? टॉम्या काय करणार रे? त्याचं झालंय वय. त्याला धड दिसत नाही, काय ऐकू येत नाही आणि चालवत सुद्धा नाही. चल आपणच खिडकीतून बघू. नाना म्हणाले. पुढे चालायला लागले. त्यांच्या मागोमाग मन्या निघाला. वाटेत नानांचा पाय यशोदाबाईंच्या हातावर पडला. त्याबरोबर नानांनी टुन्न दिशी उडी मारली. यशोदाबाई एकदम ओरडल्या. कोण बाई चालतं एवढ्या रात्रीचं? शिव शिव. काय बोंबलायचंय ते हळूच बोंबल. चोर आलेत, नारळ काढतायत. नारळ चोरतायत? आता ग बाई, शांतादुर्गे तूच बघ म्हणजे झालं ग. यशोदाबाई उठून उभ्या राहिल्या आणि स्वतःशी पुटपुटल्या. या चोरांना सुद्धा रात्रीची कशी झोप लागत नाही? शांतादुर्गा जाणे. गप्प घरी झोपायचं सोडून एवढ्या रात्री माडावर कशाला चढायला पाहिजे बाई, मरायला? दरम्यान नाना, मन्या, यशोदाबाई ही मंडळी खिडकीजवळ आली. तेवढ्यात आणखीन एक नारळ पाडला. किती चोर आले शांतादुर्गा जाणे. मान्या तुला किती चोर दिसताय? एक जण माडावर असेल, दुसरा नारळ गोळा करत असेल. नाही, बहुतेक एकटाच आहे चोर. मन्यानं टेहळणी पूर्ण करत म्हटलं. एकटाच आहे? मग आपल्याला बाहेर जायला हरकत नाही. नाना मुत्सद्दी सुरात म्हणाले. अहो कशाला बाहेर जात आहे? चोराला पकडायला? यशोदाबाईंनी संचित स्वरात विचारलं. नाही नाही नाही, त्याच्याशी शेकहँड करून येतो. नानांनी करवदत खुलासा केला. काही नको हां. शेकहँड करता करता त्यांनी एक दणका दिला तर 6 महिने अंथरुणात पडाल. कुणीही बाहेर जायचं नाही. किती नारळ न्यायचे ते नेऊ देत त्या मेलेला. आपल्याकडे 8 माड आहेत. शांतादुर्गेच्या कृपेनं आपल्याला काही कमी नाही हो. यशोदाबाई अधिकारवाणीनं म्हणाल्या. खोळ लागलाय तुला? आपल्या डोळ्या देखत तो चोरटा नारळ नेतोय आणि आपण गप्प बसून राहायचं? नानांनी चिडखोर सुरात विचारलं आणि मग एकदम घसा खाकरून खिडकीजवळ तोंड नेत ते मोठ्यांदा ओरडले. कोण असा रे माडार? त्याबरोबर एकदम हालचाल झाली. मन्यानं खिडकीतून झडदिशी माडावर बॅटरी मारली, पण त्याच्या दुर्दैवानं बॅटरी पेटलीच नाही. सेल डाऊन झाली काय? म्हणजे आईन शिकार व कुत्ता हगणे को बैठा अशातला प्रकार झाला. मन्या कुजबुजला. बॅटरीच्या पृष्ठभागावर 4-2 मुठी मारून त्यांनी पुन्हा बॅटरी मारली आणि ओरडला. नाना, अहो चोर मोठा बाप्या नाही बरं का, पोरगेलाच आहे. मग आपल्याला त्याला पकडायला अजिबात हरकत नाही, नाना उत्साहात म्हणाले. नेमक्या त्याच क्षणी टॉम्या भुंकत भुंकत माडाच्या बुंदेशी पोचला. मग माडावरच्या चोराची झाली पंचायत. खाली उडी टाकली तर कुत्रा पोटरीचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. या भीतीने तो सरासरा चढत वर गेला. त्याला कुठे माहिती होतं टॉमेचे दात पडलेले आहेत. पण तो चोर माडाच्या झावळ्यात अदृश्य झालेला होता. माडावर चढलेला चोर पोरगेला आहे हे निश्चित झाल्यावर नानांनी घरातल्या घरात प्रचंड थैमान घातलं. दशावतारातल्या वीरभद्राप्रमाणे ते उड्या मारायला लागले. त्यांनी पटापटा दिवे लावले. धावत धडपडत जाऊन घराचा दर्शनी दरवाजा धाडकन उघडला आणि कानात वारा शिरलेल्या वासराप्रमाणे उड्या मारत ते माडाच्या दिशेने धावले. एवढ्या गोंधळात घरात इतर माणसांना पुढची सुखाची झोप मिळणं केवळ अशक्य होतं. घरातले सगळेच जागे झाले. नानांची म्हातारी आई उठली. नानांच्या तरुण मुली सुलू आणि मालू उठल्या. त्यांच्या पाठची सगळी भावंडं उठली. मुख्य म्हणजे नानांचा नोकर सदू, तो सुद्धा उठला. सगळ्यांनी उठून अर्ध जागृत किंवा अर्धनिद्रित अवस्थेत माडाकडे धाव घेतली. उतर उतर उतर, खाली उतर. नारळ चोरतो? नारळ डोक्यावर मारून जीव घेईन मी तुझा. हो. नानांनी छातीवर हात मारत ऐतिहासिक नाटकातल्या नटाप्रमाणे अभिनय करत थैथयाट केला. मग खाली वाकून 1-2 मोठे दगड हातात घेत आवेशानं ओरडले. उतरतोयस का नाही? टाळक शेकून काढीन दगडाने मी तुझा. आणि त्यांनी एक दगड भिरकावला सुद्धा. पण अंधारात त्यांना नीट नेम धरता आलेला नसावा. दगड जेमतेम 8-10 फूट उंच उडाला आणि चोराच्या डोक्याचा वेध घ्यायला निघालेला तो दगड आता नेटाने खाली यायला लागला. माडाच्या झावळ्यात लपवलेल्या चोराकडे तोंड वर करून बघणाऱ्या नानांच्या घरच्या माणसांच्या डोक्याचा वेध घेत तो दगड खाली यायला लागला.
अचानक कोसळलेले ते संकट बघून आपापली डोकी सांभाळत आणि उंदराप्रमाणे ची ची करत सगळी पांगली. दगड जमिनीवर पडल्याची खात्री झाली, मग पुन्हा माडाखाली गर्दी जमली. एवढ्यात नानांनी "हा" असा आवाज करत दुसरा दगड फेकला. यावेळी मात्र त्या दगडांनी प्रगती दाखवली. पहिल्यापेक्षा 1-2 फूट अधिक उंची या दगडानं गाठली. वर गेलेली वस्तू खाली आली पाहिजे या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे हा दगड वेगात खाली आला आणि झाडाच्या मुळाशी उभे असलेल्या टॉम्याच्या थोबाडावर बसला. त्या अनपेक्षित हल्ल्याचा कॅक या सुरात निषेध व्यक्त करत टॉम्या शेपटी घालून पळत सुटला. "उतर उतर, खाली उतर, नाही तर मी वरती येईन." नानांनी माडावर चढायची तयारी केली. "अरे तू कशाला या वयात वर चढतोयस बाबा? तो काय आभाळात अदृश्य होणार आहे का? तो येणारच पैकी खाली." नानांची आई सबुरीनं म्हणाली. "तू येतोयस खाली का येऊ वरती?" नानांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून लक्ष चोरावर केंद्रित केलेलं होतं. "भाटकरा, येता सकल." आकाशवाणी झाल्यागत माडावरनं आवाज आला. आता तो आवाज चोराचा होता हे चाणाक्ष श्रोत्यांप्रमाणे नानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्याही लक्षात यायला वेळ लागला नाही. आवाजापाठोपाठ कृती चालू झाली. एक कृश आकृती हळूहळू खाली सरकायला लागली. "हळू उतर रे बाबा, नाही तर खाली पडशील, पाय मोडून घेशील. हळू रे हळू. मन्या मन्या, अरे त्याला बॅटरी दाखव. येऊ दे त्याला सावकाश खाली. शांतादुर्गे, त्याला खाली पोचव बाई सुखरू." यशोदाबाई छातीवर हात ठेवत म्हणाल्या. चोर खाली यायला लागला आणि इकडे नानांचा दगड डोक्यावर आपटल्यामुळे सैरभैर मनस्थितीतल्या टॉम्याच्या रायगडाला जाग आली. त्यांनी मागचा विचार न करता माडाच्या बुंद्यावर झेप घेतली आणि बेंबीच्या देठापासनं टॉम्या भुंकत राहिला. त्या भुंकण्याच्या तालावर पावलं टाकत चोर पुन्हा माडाच्या वरच्या दिशेने निघाला. त्याला वर जाताना बघून नाना किंचाळले. "वर काय खीर आटवून ठेवले काय? उतर खाली." "भाटकरा, सुण्याक धर रे. सकल देवलो आणि तो चाबलो म्हणजे." चोरानं विनवणी केली. "मन्या मन्या, त्या भाडव्या टॉम्याला हाकल इथनं." नानांनी आज्ञा केली. मन्यानं तो हुकूम शिरसावंद्य मानून एक दगड घेऊन टॉम्याच्या दिशेनं भिरकावला आणि कॅक करत टॉम्या उडाला, पळत सुटला. आता चोर उतरायला लागला. नानांनी बारीक डोळे करून चोराच्या कृश शरीर यष्टीचा पुन्हा एकदा सर्वे घेतला. चोराने खाली उडी घेतल्याबरोबर चित्त्याच्या चपळाईनं पुढं होऊन त्यांनी त्याच्या हाफ पॅन्टीच्या मागच्या बाजूनं उजवा हात घालून त्याचा करदोटाच पकडला. इतका वेळ गप्प राहून बघणारा मन्या आता पुढे आला. त्यानं चोराचे केस मुठीत धरले. त्याचं डोकं गदा गदा हलवत खेकसला. "भोसडीच्या, इतक्या लहान वयात नारळ चोरायला लागला? मोठा झाल्यावर दरोडच घालशील की रे?" आणि मग त्यांनी मोठ्या रुबाबानं आपल्या बायकोकडे बघितलं. पुढच्या क्षणी अमिताभ बच्चन किंवा विनोद खन्नाच्या चपळाईनं एक जबरदस्त गुद्दा चोराच्या पोटात ठेवून दिला. त्याचा नेम थोडक्यात चुकला. चोरानं मन्याचा तो भयानक आवेश बघून किंकाळी फोडली आणि घाबरून धाडकन नानांना मिठी मारली. आता चोर सरकला. त्यामुळे मन्याची पोलादी मूठ माडाच्या बुंद्यावर आपटली आणि तोच ओय ओय करत विवळायला लागला. इकडे नानांनी चोराला त्याच्या करदोट्याला धरून ओढत ओढत घराच्या दर्शनी दरवाजाजवळ आणला आणि बलकावावर त्याला ढकलून देत ते गुरगुरले. "या वयात हे धंदे होय रे? काय नाव काय तुझं?" "विष्णू." "अरे चांगलं देवाचं नाव आहे की?" "हो की, चांगलं देवाचं नाव आहे बाळा तुझं. असल्या वाईट गोष्टी का करतोस रे बाबा?" यशोदाबाईंनी सुद्धा सुस्कारा जोडून विचारलं. "भाटकांनी भूक लागली, नारळ खावासा वाटला म्हणून वर चढलो." विष्णू गयावया करत म्हणाला. "भूक लागली होय तुला? थांब तुला खायला आणते." "यशोदे, काय डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? अगं चोराला काय खायला देतेस?" "अहो चोर झाला तरी माणूसच आहे ना तो. त्यालाही सगळ्यांसारखं पोट असतं. थांब रे तू." "अरे थांब रे म्हणजे काय? थांब रे म्हणजे काय? त्याला जाऊ कोण देत आहे? काय रे? आता रडायचं नाटक केलं ना थोत्तरीत मारीन, लक्षात ठेव." "कधीपासून करतोय हे धंदे आणि किती लोकांचे नारळ चोरले आजपर्यंत?" "पहिलीच खेप असा भाटकारा." "पहिलीच खेप?
खरं सांग, नाही तर हाणीन पोटात एक गुद्दा. हां. नका नका, भटकरा मारू नका माका. आई गे, भूक लागली गे. विष्णू डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. यशोदाबाईंना काही रावेना. अगं, त्याला चपाती आणून दे गा आज जाऊन, त्यांनी सुलूला सांगितलं. ए, मी नाही जा, चोराला कसली आली चपाती. शेपटा उडवत सुलूनं नापसंती दर्शवली. ठीक आहे, तुझ्याच्याने होणार नसेल तर मी देते. आणि मग यशोदाबाई खुद्द जातीने आत गेल्या. स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी रात्रीच्या जेवणात राहिलेली चपाती काढली, गोळाचा डबा काढला, त्यातला एक मोठ्या आकाराचा खडा चपातीवर ठेवला आणि त्या हळूहळू निघाल्या. चपाती खाऊन झाल्यावर त्याला गरमागरम कॉफी करून द्यावी की काय या विचारात त्या बाहेर आल्या. विष्णूच्या हातावर त्यांनी चपाती ठेवली आणि मोठ्या प्रेमळ सुरात त्याला म्हणाल्या, खा हो. आणि हे बघ, अशी घाणेरडी कामं करू नयेत रे. तुला नारळ हवा होता तर सकाळी येऊन यांच्याकडे मागायचा नाहीस का? यांनी नको का म्हटलं असतं तुला? रात्रीचा माडावर चढलास, पाय निसटला असता म्हणजे जन्माचा लंगडा किरे झाला असतास. अगं बाई, हा मन्या कुठे गेला? तो गेलाय फोन करायला. आता यावेळी कुणाला फोन करतोय? पोलीस स्टेशनला. हवालदाराला बोलून घ्यायला नको? हवालदाराचं नाव कानावर पडल्यावर विष्णूच्या हातची चपाती खालीच पडली. तो एकदम उभा राहिला, चित्त्यासारखी झेप घेऊन पुढं सरसावला. नानांना काय करावं कळेना. अरे अरे अरे, पकडा पकडा त्याला, पकडा. एवढेच शब्द त्यांच्या तोंडातनं बाहेर पडले. विष्णूने एकदम उडी मारली. उठून तो धावायला लागणार तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. नानांच्या 20 वर्षाच्या सुलूनं धावणाऱ्या विष्णूच्या अंगावर झेप टाकली, त्याला घट्ट मिठी मारली. अंगावर कोसळलेल्या या नव्या आपत्तीनं विष्णू गोंधळला. काय करावं त्याला कळेना. अहो, ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या विष्णूला आयुष्यात पहिल्यांदा एका तरुणीचा निकट स्पर्श, तोही एका विचित्र क्षणी अनुभवायला मिळालेला होता. मध्यरात्रीच्या एका अनोख्या क्षणी एका सुंदर तरुणीच्या बाहुपाशात तो अडकला होता. आपण केलेल्या चोरीच्या धाडसाचं सार्थक झालंय असं त्याला वाटलं आणि अतीव समाधानानं त्यांनी स्वतःचे डोळे मिटून घेतले. पण पुढच्या क्षणी त्याची तंद्री भंग पावली. नानांनी सुलूला बाजूला केलं, त्याचा ताबा घेतला. त्याच्या दोन्ही हातांची मनगटं नानांनी आपल्या दोन्ही पंजात धरली. त्यांच्या पंजेची ती पोलादी पकड इतकी जबरदस्त होती की विष्णूला आपल्या मनगटाचा आतल्यात भोगा होतोय का काय अशी भीती वाटायला लागली. एवढ्यात चमत्कार झाला. रात्रीच्या त्या शांत निरव वातावरणात एकदम फाड फाड 2 आवाज आले. पाठोपाठ तबल्याच्या डग्यावर थाप पडावी त्याप्रमाणे ढप्प असा आवाज आला. त्यानंतर विष्णूचं विव्हळणं ऐकायला यायला लागलं. सगळ्यांनी अपुऱ्या प्रकाशात डोळे ताणून बघितलं. विष्णूच्या पुढ्यात साक्षात एक हवालदार उभा होता. विष्णूला तो बुकलून काढत होता. नाना, हवालदार आलेत. विष्णूला त्यांच्या हवाली केलाय. मन्या पुढे येऊन म्हटला. एवढ्यात फाड असा आवाज, आजूबाजूची शांतता परत चिरत गेला. नका रे नका, त्याला असं मारू. अशा मारानं जीव जाईल त्याचा. शांतादुर्गे, वाची उगो त्याला. याचा कसला जीव जातोय? जीव जातोय माझा. या असे दररोज झोपमोड झाले हो. आणखीन काय होणार हो दुसरं? काय रे भाऊ, तुला काय दुसरी वेळ नव्हती का सापडली चोरी करायला? आणि मग हवालदारानं दात करा करा चावत आणखीन एक रट्टा विष्णूच्या पाठीवर हाणला. आल्या आल्या एवढी हालचाल करून झाल्यावर हवालदार स्वतःचे खिसे चाचपायला लागला. प्रत्येक खिसा 2-4दा चाचपून झाल्यावर एक मोठी जांभई देत म्हणाला, यायला वही आणायला विसरलो, पेन्सिल बी राहिली. कशाला हवी आहे तुम्हाला वही आणि पेन्सिल? आता तुम्ही कंप्लेंट देणार, ती लिहून नको आहे घ्यायला. अर्र, चष्मा बी नाही आणला बघा. याला सोडून देऊ का? सोडून कशाला देताय? वही आणि पेन्सिल मी देतो ना, मन्यानी सुचवलं. मग माझ्या चष्म्याचं काय करणार? का त्यो बी तुम्हीच देताय? मला सांगा, काय चोरलं आहे नाही तुमचं? आमच्या 3 नंबरच्या माडाचे नारळ चोरले. नारळ चोरले? नारळ? किती नारळ चोरले? अजून मोजदात नाही केली. असं होतं रो, मोजून ठेवायला नको आहे तुम्ही. आता निष्कारण तुम्ही माझा खोळंबा करणार राव. नाही, असं करू ना, यालाच विचारू. 10-12 असतील, विष्णू लाजत म्हणाला. आता 10-12 नारळासाठी तुम्ही चोराची कंप्लेंट नोंदवणार वे? डोकं नाही ना फिरलं तुमच्या लोकांचं? हो, काय बोलताय काय तुम्ही? शहाणे असाल ना, माझा ऐका, कंप्लेंट नाका देऊ. यात लय झिगझिग असते राव.
कसे तुमचे 10-12 नारळ आहेत ना, ते आधी होतीन कचेरीत जमा. त्याच्यानंतर कोर्टात केस उभी राहणार. मग तारखा पाडायला लागणार. कोर्ट हे जिल्ह्याच्या गावी. मग तुम्ही तिथं यायला लागणार. तुम्ही हाय आता इथं या आडगावी. म्हणजे सगळे धंदे सोडून तुम्हाला आणि मला बी निष्कारण कोर्टाच्या वाऱ्या करत बसायला लागन. आहे का तुमची तयारी? अरे बापरे, असं आहे काय? अंगावर काटा आल्यासारखे नाना म्हणाले. म्हणून तर म्हणतोय राव, आत्ता या पोखलीच्याला मी तुमच्या डोळ्यासमोर बडावलाय. तुम्ही म्हणला तर आत्ताच्या आत्ता आणखीन बी बडवल मी त्याला. तुमचे नारळ तुम्ही घेऊन जा, याला द्या सोडून, मला बी जाऊ द्या. हो नाना, आता काय करायचं? मन्या गोंधळला होता. अरे हवालदार सांगतायत ना, द्या की बिचाऱ्याला सोडून. यशोदाबाई म्हणाल्या आणि मग विष्णूकडे बघत म्हणाल्या, विष्णू जा बाबा घरी. विष्णू? याचं नाव विष्णू आहे काय? काळोखात ह्याला नीट नाही पाहिलं मी, त्यात चष्मा विसरलोय. एवढं बोलून हवालदारानं विष्णूचे केस मुठीत धरले. त्याचं डोकं जवळ घेऊन तो त्याला निरखून बघायला लागला. हा सोहळा उरकता उरकता तो एकदम ओरडला, तू वय रे विष्ण्या, हे धंदे वय तुझी हा? आणि त्याने विष्णूच्या पोटात परत एक जोरदार गुच्ची हाणली. हवालदार, कशाला आणखीन मारताय त्याला? द्या की सोडून. नाही 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 नाही, आता याला सोडायचा नाही. आता याला कोर्टात उभा करणार, जेलची हवा खायला लावणार मी याला. हवालदाराचा मगासचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला होता. हवालदाराकडे सगळे आ वासून बघायला लागले. हे बघा, आता तो आबाडबन कंप्लेंट लिहायची यायची, लगी लिहायची. मला आधी कागद द्या, पेन्सिल द्या आणि तुमचा तो चष्मा बी द्या. आत्ताच्या आत्ता कंप्लेंट घेतो, केस तयार करतो, या हरामखोराला जेलमध्ये फेकतो. हवालदार, तुम्हाला अचानक काय झालंय? पहाटेची थंड हवा बादली काय? नाही हो, नाही, तुम्हाला सांगतो, हा विष्ण्या माझ्या मेवण्याचा पोरगा आहे. माझा मेवना लय बिलिंदर आहे. त्या बापाचा हा सवाई बिलिंदर बॅट आहे. या बॅट्याला जेलमध्ये टाकतो, त्याच्या बापाला मला वटणीवर आणायचा. बघाल तुम्ही आता. आम्ही काय बोलणार आता? बोलू नका हो, तुम्ही फक्त कंप्लेंट द्या. कागद पेन्सिल आणणार आहो आधी. तुम्ही घाबरू नका. कोर्टात तारखा पाडणार नाही याची हमी मी देतो तुम्हाला. तुम्हाला अजिबात त्रास होऊ देणार नाही मी. नाना, काय करायचं आहे आता? काय सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेत आहेत? देऊ कंप्लेंट, होऊ द्या त्यांच्या मनासारखं. आता आधी पुरावा माझ्या पुढं आणून ठेवा. पुरावा? तो कुठला पुरावा? असं काय करतोय राव? जे नारळ ह्या विष्णेनी पाडले ना, टोपलीत घाला ना, माझ्यासमोर आणून ठेवा. अरे सदाशिवा, हे घडी म्हणजे हे असेच बघा, हव्या त्यावेळी कुठे मारायला जातात, परमेश्वर जाणे. सदाशिवा, मला कशाला हाक मारली? आतून बाहेर येत सदाशिवाने विचारलं. आणि या विष्णेनं जे नारळ पाडलेत ना, जमा कर. सभोवती काळोख असल्यामुळे दिसणार नाही हे ठाऊक आहे मला, पण तू शोधून काढ. ते एका टोपलीत भर, इथे आणून ठेव. एवढंच आहे ना, मी मागायचीच ते काम केलं, आत्ता आणतो. सदाशिव टोपली आणण्यासाठी आत गेला. काही क्षणानंतर टोपली घेऊन बाहेर आला. खांद्यावरची टोपली त्यांनी खाली ठेवली. त्या टोपलीतल्या नारळांची अवस्था बघून सगळे चाट पडले. नारळ संपूर्णपणे सोललेले होते. नारळ सोलले कोणी? बोतांनी सोलले. बोतांनी. मी पाहिलं ना माझ्या डोळ्याने. असं काय करताय? माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला नारळ सोलता येतात का या घरात? अरे पण हा शहाणपणा करायला तुला सांगितलं कोणी? कोणीच नाही. सकाळी तुम्ही म्हणत होता, या सदाशिवाच्या कानी कपाळी ओरडल्याशिवाय आईकडची काडी तिकडं करायचा नाही. म्हणून तुम्ही कोणी न सांगता कुठं पडलेले नारळ गोळा केले, व्यवस्थित सोलले, तुमच्यासमोर आणून ठेवले. अरे अडे, तू सगळा घोटाळा केला राव. आता या इष्ण्याला पकडणार कसं? पुरावा म्हणून काहीतरी पाळणार राव. त्याच्याशिवाय कोर्टात केस कशी काय उभी राहणार? आता काय करणार आपण? हवालदार हवालदिल झाल्यासारखा चेहरा करून विचारता झाला. मग द्या त्याला आता सोडून, मिटवा हे खटलं. ते तर होणार नाही आता. या विष्ण्याला त्याच्या बापाला मी दाडा शिकवणार म्हणजे शिकवणार.
अहो पण पुरावे अभावी कोर्टात केस आडवी होणार, तिला उभी करणार आपण पुरावा परत निर्माण करायचा. तो कसा? परत 10-12 नारळ पाडायचे, या कारणाचं त्या कानाला कळणार नाही. पण नारळ पाडणार कोण? का? ह्यो तुमचा सदाशिव चढन ना वरती, नाही तर हा सगळा घोटाळा त्याच्यामुळं झाला का नाही? माझ्यामुळं घोटाळाच का? ब्रह्म घोटाळा झाला तरी मी नारळ पाडणार नाही, मला झाडावर चढतच येत नाही. अयो, मग तुमच्यापैकी कोण प्रयत्न करणार आहे? काय बोलताय हवालदार? आम्हाला माडावर कसं चढता येणार? आम्ही भाटकार. तुम्ही का नाही चढत? चढलो असतो, चष्मा राहिला ना माझा. चष्मेच्या शिवाय मी माडावर चढतच नाही. मग आता काय करायचं? काही क्षण तिथे एकदम शांतता पसरली. सगळे गहन विचारात पडले आणि मग एकदम चुटकी वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधत हवालदार म्हणाला, यो विष्ण्यात चढन की. चढे विष्ण्यान, पाड 10-12 नारळ. मी नाही असलं घाणेरडं चोरीचं काम करणार. तुझा बाप करेल. चढतो का नाही माडाव? बोल फुकले जे. हवालदारानं मागासारखी सराईत हातानं विष्णूच्या पोटात गुच्चीला गावली. विष्णू कोलमडला. त्याच्या पृष्ठभागावर लाद घालायला म्हणून हवालदारानं पाय उचलला तेव्हा तो जीवाच्या आकांतानं ओरडला, मारू नका, चढतोय मी. आणि मग आपल्या विरुद्ध कोर्टात केस उभी राहावी म्हणून नवा पुरावा निर्माण करण्यासाठी विष्णू स्वतः जड पावलांनी माड चढायला लागला. नाना आणि त्यांची कुटुंबीय मंडळी सुन्न होऊन विष्णूकडे बघत होती. अचानक नाना ओरडले, यशोदे, माझ्या हातांचे तळवे बघो. काय झालं नाना, काय झालं? एकच कोलाहल झाला. नेमकं काय झालं कोणाला कळेना. नानांनी घराच्या दर्शनी दरवाजाजवळ जाऊन दिव्याच्या उजेडात सगळ्यांना हात दाखवले. नानांच्या हाताचे तळवे हे सुजलेले होते. नाना, तुम्ही मगाशी त्या विष्ण्याला धरलत ना घट्ट, सगळ्या शिरा चेपले गेल्या तुमच्या. बापरे, पण आता मी माझ्या हातांची कामं कशी काय करणार? नाना वेगळ्याच काळजीत. मी आहे इथे खंबीरपणे उभी शांतादुर्गेच्या कृपेनं. घाबरू नका. दात घासण्यापासून सगळे हातांची कामं मी करीन तुमची. दरम्यान इकडे वेगळा चमत्कार घडला. सगळेजण नानांच्या हाताचे पुरीसारखे फुगलेले तळवे पाहण्यात मग्न असताना अर्ध्या माडापर्यंत पोचलेला विष्णू हलक्या पावलांनी मागे फिरला. अलगद खाली उडी मारून पळत सुटला. पळता पळता त्याच्या मनात एक विचार आला की नानांच्या त्या धाडसी मुलीनं आपला पाठलाग करून आपल्याला पळता पळता खाली पाडावं आणि मघाशी घातली होती तशी मिठी पुन्हा एकदा घालावी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित कथा चोर मचाए शोर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप मात्र जरूर करा. मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.